नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला असा झटपट आणि भन्नाट नाश्ता दाखवणार आहे की जो बनवायला अगदी 10 मिनिटच लागतात आणि इतका कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता होतो की तो एकदा खाल्ल्यावर पुन्हा खावासा वाटेल. आता आपण एक बॅटर बनवणार आहोत. त्यासाठी आपण 4-5 चमचे गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी थोडं घालून बॅटर व्यवस्थित बनवायचं आहे. या बॅटरमध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नये. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी तांदळाचे किंवा मैदा पण वापरू शकता, पण गव्हाचं पीठ हे उत्तम पर्याय आहे. आता आपण उकडलेले 4 बटाटे घेऊ. आता आपण नाश्त्याचा आत्मा म्हणजे मसाला चटपटीत बनवणार आहोत. त्यासाठी उकडून मॅश केलेले बटाटे, एक बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरचीचे तुकडे, एक छोटा चमचा जिरे, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ आणि हिंग घालायचे आहे. यामुळे मसाला एकदम चटपटीत आणि चवीला छान होतो. आता याला आपण मिक्स करून घेऊ. आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बटाटे ऊर्जा वाढवतात, हिरवी मिरची मेटा वाढवते व हिंग पचनासाठी चांगली असते. आता हा माझा मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे. वरून थोडी कोथिंबीर घालू आणि याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपला मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता हे सारण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. याला बाजूला ठेवू. आता चपाती करते जर तुमचे कणिक उरले असेल तर ते पण तुम्ही त्यापासून पोळी बनवू शकता, किंवा मी आताच कणिक मळून घेतलेले आहे. चपातीसारखे एकदम घट्ट मळून घ्यायचे आहे आणि त्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचे आहे. आता याची आपण छान पातळ पोळी लाटून घेऊ. पोळी अगदी पातळ लाटून घ्यायची, त्याची जाडी समान असली पाहिजे. आता आपली पोळी तयार. छोट्या वाटीने, ग्लासने किंवा कटरने तुम्ही कशानेही याला कट करून घेऊ शकता. माझ्याकडे छोटी वाटी आहे, मी त्या वाटीने सर्व कट करून घेत आहे. आता याचे आपण कट केलेले पीसेस काढून घेऊ. हे उरलेले पीठ पुन्हा तुम्ही वापरू शकता. आता आपले सर्व काप तयार झाले. यावर 1 चमचा मसाला भरून घेऊ. मसाला व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि सर्व पीसेसवर मसाला भरून घेऊ व याला चंद्रासारखा फोल्ड करायचा आहे. आता याला व्यवस्थित फोल्ड करून घेऊ. त्याला खूप प्रेस करायचे नाही, पुढल्या बाजूने असे खुले सोडायचे आहे. अशा प्रकारे आपण सर्व नाश्ता तयार करून घेऊ. आता आपले सर्व नाश्ते तयार झाले आहेत. आता ह्या घोळमध्ये याला बुडवून आपण फ्राय करून घेऊ. यात आपण कोथिंबीर, हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स घालायचे आहे. याच्यामुळे नाश्त्याला खूप छान चव येते. तीळ हे कॅल्शियमसाठी खूप चांगले असते. आता यात आपण हे केलेला तयार नाश्ता डीप करून फ्राय करायला घेऊ. जर हे सारण तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर यात थोडं पाणी घालू शकता. आणि यात 1 चमचा मी तेल घातलेले आहे. तेलामुळे कुरकुरीतपणा छान येतो. आता गॅसवर आपण एक पॅन ठेवू. त्यात फ्राय करण्यासाठी तेल घालून घेतले आहे. तुम्हाला जर तळून घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मी डीप फ्राय करून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व नाश्ते या घोळमध्ये बुडवून फ्राय करायला ठेवायचे आहे. आता आपले तेल तापलेले आहे. गॅस मंद ठेवायचा आहे. गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही. जास्त गॅस मोठा ठेवला तर कुरकुरीतपणा नाश्त्याला येणार नाही. त्यामुळे मंद आचेवरच छान करून घ्यायचे आहे. एक बाजू फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटी करून घ्यायचे आहे. याला दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. हा एकदम बाहेरून गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचे आहे. हा एकदम खायला कुरकुरीत, बाहेरून क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट नरम लागतो. हे अगदी झटपट 10 मिनिटात होते. अचानक पाहुणे आले, नाश्त्याला काय बनावे हे कोडं पडलं तर अशा पद्धतीचा जर नाश्ता तुम्ही करून खाऊ घातला तर सर्वजण खूप आवडीने खातील व तुमची स्तुती करतील. आता एकदम नाश्ता क्रिस्पी झालेला आहे. आता याला मी काढून घेते. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारा हा पदार्थ आहे. आता हा नाश्ता माझा पूर्ण कुरकुरीत. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.